ऊसतोड कामगारांनी आपला घाम गाळून मोठं केलेले पोरगी जी डॉक्टर झाली ती जेव्हा छळाला कंटाळून आत्महत्या करते आणि सुसाईड नोट लिहून ठेवते आणि त्याच्यात त्या नोटच्या माध्यमातलं उंगली निर्देश करते की कोण कोण ह्या माझ्या छळात सहभागी आहे. इन्स्टिट्यूशनल मर्डर म्हणजे संस्थात्मक हत्या आहे. आणि दुर्दैवी आहे की एका गरीब घरातनं बीडसारख्या जिल्ह्यातील अतिशय छोट्या गावातनं एका ऊसतोड कामगाराची पोरगी आपल्या बुद्धीच्या जोरावरती डॉक्टर होती आणि अखेरीस तिला अशा मृत्यूला सामोरे जावे लागते. महाराष्ट्राला शोभणारं नाही. आता त्याच्यात काही राजकीय माणसांचा हात आहे असं तिच्या सुसाईड नोटमधनं समोर येते. माणूस कितीही मोठा असो, जर तो मृत्यूस जबाबदार असेल तर सरकारने डोळे बंद करता कामा नाही. आज बैठका चालू आहेत पवार साहेबांच्या उपस्थितीत. ते असं त्या निवडणुकीच्या रुटीन आहे. म्हणजे असं काही फार स्पेशल असं काही नसतं पवार साहेबांचं. पवार साहेबांना एक आवड आहे, निवडणुका समोर आहे, त्यामुळे जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, काय कुठपर्यंत आपली तयारी याची माहिती घेतात. माजी खासदाराचं आणि विद्यमान आमदारांचं त्या प्रकरणामध्ये फलटण सातारा प्रकरणी नाव आलं होतं, पण मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे राज्यभाषणामध्ये. नाही, क्लीन चिट देणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. पण म्हणून मी म्हटलं की एका गरीब घरातल्या गरीब पोरीची जवळजवळ हत्याच झाली आहे. जर संवेदनशील सरकार संवेदना बाजूला ठेवून जर काही करणार असेल तर हे महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजिरवाण. एका ऊसतोड कामगाराच्या पोरीचा जीव गेला आहे, एका मागासवर्गीय समाजामधनं मोठी झालेल्या पोरीचा जीव गेला आहे आणि तोही छळाला कंटाळून. आणि सगळ्या सरकारी यंत्रणा त्याच्यात सहभागी आहेत असं तिच्या सुसाईड नोटमधनं समोर येतं. हे चांगलं नाही आहे. त्यामुळे तिने जे उंगली निर्देश म्हणजे त्याच्यातनं जे काही दिसत आहेत, ज्यांची नावं समोर येत आहेत त्यांच्यावरती कारवाई सरकारला करावीच लागेल. माझा दौरा पण रद्द करण्याचा प्रयत्न झाला. जी सत्य असेल ते बाहेर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. सत्य लोकांसमोर सुसाईड नोटच्या माध्यमातून झालं आहे. अजून काय सत्य? मरणारा माणूसच सत्य सांगून गेला आहे. अजून काय तुम्ही सत्य समोर आणणार आहात? भाजपच्या खासदारांचा आणि आमदारांचा जर एकंदरीत रेकॉर्ड पाहिला तर ते प्रचंड प्रमाणात वादग्रस्त आहे. मागच्या 2-3 वर्षातला रेकॉर्ड तपासायची मान्यता पाहायला लागली. ज्या अर्थी त्या डॉक्टरनीच उंगली निर्देश केला आहे की कुठल्या तरी पोस्टमार्टम रिपोर्ट व्यवस्थित करून घेणार. म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट म्हणजे तो 100% कुठल्या तरी मर्डरशी संबंधित असणार. मर्डरशी संबंधित असलेला पोस्टमार्टम बदलून द्या म्हणजे त्या मर्डरमध्ये काहीतरी त्यांचा हात असणार. हे सगळे आपाप समोर येत आहेत ना. पण ह्या सगळ्यापायी काय झालं ते एका ऊसतोड कामगाराच्या एका वंजारी समाजामधनं मोठ्या झालेल्या पोरीचा जीव गेला. तिच्या आईवडिलांनी काय, मी तिचा फोटो टाकलाय ट्विटरवरती, एवढी आपली बहीण असावी, लहान बहीण असावी अशी पोरगी आईवडिलांच्या अशा दोघांना धरून उभी आहे. तो फोटो बघितल्यावर अश्रू येतात डोळ्यातून. ज्या स्वराज कारखान्याच्या बद्दलचे सगळे आक्षेप आहे तो कारखाना खासदारांचा आहे आणि तिथे बऱ्याच ऊसतोड कामगारांचे जे मुकादम आहे त्यांचे ट्रॅक्टर जप्त करून ठेवल्याचा आरोप होतोय. त्यानंतर अनेकांना मारहाण झाल्याचा आरोप होतोय आणि त्यानंतर सुद्धा क्लीन चिट दिली जाते. असं यांची नावं त्याच्यामध्ये आहेत. तरी सुद्धा ते म्हणतात, मुख्यमंत्री म्हणतात की बघा तुम्हाला उद्या मोठं राजकारण करायचं आहे वगैरे अशा पद्धतीनं. याआधी गोपीचंद पडळकरांना समज देताना पण ते असंच म्हणाले होते. समज देताना पण म्हणाले होते की तुम्हाला पुढे भविष्यात मोठं नेतृत्व करायचं आहे. खरं प्रधानमंत्री पदाचे उमेदवार आहेत ते कालांतराने. असली गँग जवळ ठेवायची की नाही याचा विचार त्यांनीही करायला. निंबाळकर यांच्यावरती आणखीन एका आगावणे कुटुंबानं आरोप केलेले आहेत की आमच्याही मुलीसोबत अशाच पद्धतीने छळ झालेला होता. आता आणखीन काही परिवार समोर येत असल्याचं पाहायला मिळते. नाही म्हणजे त्या खासदाराचा रेकॉर्डच समोर येतोय ना. पण माझं म्हणणं एवढंच आहे की ह्याच्यामध्ये हाकनाक एका ऊसतोड कामगाराच्या वंजारी समाजाच्या पोरीचा बळी गेला ना. म्हणजे ज्याच्या घरामध्ये खायला अन्न पाणी नाही आहे अशा घरातली पोरगी मेरिटवरती डॉक्टर होते, फलटणला जाऊन ती सरकारी नोकरी करते आणि सरकारी यंत्रणाच तिच्या मृत्यूला जबाबदार होत ठरतात. दिस इज इन्स्टिट्यूशनल किलिंग. सरकारने केलेली हत्या. तुमची काय मागणी? हे व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांच्यावर तिने संशय व्यक्त केला आहे ते केलं पाहिजे आणि तिच्या आईवडिलांना कोर्टात पाठवून हे कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे.
दिल्लीप्रमाणे मुंबईमध्ये भाजपचं नवीन ऑफिस होतंय, कार्यालय, त्याचं जाऊ द्या हो, उद्घाटन अहो, नाही, जागा जाऊ द्या. बळकावली असा आरोप केला गेला. जाऊ द्या हो, सगळं चालू आहे त्यांचं. तुम्ही काय करू शकतो का? आपण काय करू शकतो का? प्रत्येक राज्याच्या म्हणजे देशाच्या प्रत्येक राज्याच्या कॅपिटलमध्ये त्यांची भली भली मोठी मोठी ऑफिसं उभी राहिली. 70 वर्षात जे काँग्रेस करू शकलं नाही ते त्यांनी करून दाखवलं. आपण काय करू शकतो का त्याच्यावरती? आपण काही करू शकत नाही. आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय फक्त. त्यांनी ते मेहनतीने घाम गाळून कमवलेला पैसा आहे, ते भ्रष्टाचार करत नाहीत. सर हिंदी में बताइए कि जिस तरीके से एमपी और एमएलए का नाम सामने आ वो कौन से घर से आते हैं? उसके पिताजी खेती में काम करते हैं, उनकी खुद की खेती नहीं है. अपने होशियारी के दम पे वो लड़की डॉक्टर बनती है और जाके फल्टन में वो कुछ काम करती है, लेकिन अपने उसूलों से वो कॉम्प्रोमाइज़ नहीं की उन्होंने. एक पोस्टमार्टम रिपोर्ट के ऊपर से उसके ऊपर बहुत दबाव लाया गया. जब ये पोस्टमार्टम की बात निकलती है तो इसका मतलब कोई मृत्युमुखी, कोई मर गया था, तो ये एक मर्डर की तरफ उंगली उठती है. तो ये मर्डर किसने करवाया था? फिर पोस्टमार्टम में आपको क्या करवाना था? ये सब सवाल सामने आते हैं और उसमें से ही फिर सामने आता है कि इसमें पॉलिटिकल दबाव था. ये इंस्टीट्यूशनल मर्डर है. अगर सरकार ये पूरा जो हादसा है, पूरा जो ये खून, ये मर्डर का जो गुनाह है, उसको दबाने की अगर सरकार कोशिश कर रही है तो ये शर्मनाक बात है. सरकार को शर्म आनी चाहिए कि एक गरीब घर से, जिसके घर में खाने पीने के लिए नहीं था, उस घर से ये डॉक्टर बनी हुई लड़की आज दुनिया छोड़ के चली गई, अपने माँ बाप को छोड़ के चली गई. ये महाराष्ट्र के लिए अच्छी बात नहीं. सीएम क्लीन चिट दे रहे हैं. इससे पहले गोपीचंद पडळकर को भी ऐसे ही उन्होंने बोला था कि आप बड़े नेता बनने जा रहे हैं. कल मेरा मानना है कि सीएम आज नहीं तो कल पंतप्रधान पद के उम्मीदवार है. ये ऐसे लोगों को साथ में रखना कोई अच्छी बात है, ऐसा मुझे नहीं लगता. बीजेपी एक नया कार्यालय खोलने जा रही है जिसका भूमि पूजन पूरे होगा, लेकिन देश में ऐसे कार्यालय खुल रहे हैं. वो भ्रष्टाचार नहीं करती है, बड़ी मेहनत, बड़ा पसीना बहा के वो ज़मीनें ले रही है और अपने कार्यालय बना रही है. हम लोगों ने उसके ऊपर सवाल नहीं पूछने चाहिए. आप इतने सार्केस्टिक क्यों हो रहे हैं? नहीं, अरे इतनी मेहनत करते हो आप, उनके मेहनत की मजाक क्यों करते हो? 70 साल में कांग्रेस ने मेहनत नहीं की थी, नहीं बने उनके कार्यालय. 10 साल में इन्होंने मेहनत की तो बन गए कार्यालय. पक्षाचं नागपूरमधलं कार्यालय आहे आणि तिथलं एक व्हिडिओ समोर आलेला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष असतील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील आणि कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते असतील, हे सगळे बसलेले आहेत आणि समोर एक लावणी डान्स सुरू असल्याचा तो व्हिडिओ आहे. काय सांगाल एकंदरीत तो व्हिडिओ पाहताना? सगळे नाही, कार्यकर्ते, मला समजलं नाही काय झालं. एक लावणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तो अजित कुठे- पवारच्या कुठे- राष्ट्रवादीच्या पक्षाकार्यालयातला आहे. कुठे- नागपूरला कधी? आजच तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दिवाळीच्या कधी- निमित्तानं कधी? आहे. दिवाळी कालचा तो व्हिडिओ मी तो व्हिडिओ काय बघितला नाही, पण लावणीची संस्कृती कदाचित ते जपत असतील. चौफुल्याचे संबंध जपत असतील. म्हणजे ज्या पक्षाला पवार साहेबांनी हाताखांद्यावर वाढवलं, जो पक्ष घराघरात आपला पक्ष म्हणून लोकांनी नेला, घड्याळ निशाणी घराघरापर्यंत गेली, तो एक तो चोरून नेला आणि त्या चोरलेल्या पक्षाच्या कार्यालयात काय कुठली लावणी म्हणाले? वाजले की 12. या पक्षाचेच 12 वाजवून टाकले. हे वाईट या गोष्टीचं वाटतं की पवार साहेबांच्या पक्षामध्ये, हा खरा ओरिजिनल पवार साहेबांचाच पक्ष आहे. तुम्ही भलेही तुम्ही तो कसा खेचून नेला, काय खेचून नेला, त्याच्यात राजीव कुमार निवडणूक आयोगाचा किती मोठा हात होता, ते सगळं आता जाऊ द्या, तर इतिहास जमा झाला. अशा प्रकाराने होणं हे लाजिरवाणं आहे, लज्जास्पद आहे. कारण का शेवटी एक लक्षात आहे की पक्ष आत्ता तुमच्यात असेल पण ते पक्षाचा जन्मदाता कोण? शरद पवार. आणि त्यांच्या पक्षामध्ये दुसरीकडे गेल्यानंतर अशा प्रकारचे लावणीचा कार्यक्रम, तुम्ही काय म्हणता, शिट्ट्या बिट्ट्या वाजवल्या काय? टाळ्या. म्हणजे लावणीचं जे त्यांचं नातेसंबंध आहेत ते संपलेले दिसत आहेत त्यांनी. ते यशवंतरावांचा वारसा सांगतात पण अजित पवार भाषणांमध्ये.
काय बोलायचं चौफुलेचे कोणाचे संबंध आहेत ते तपासावे लागतील.